7 वाजता निघायचं होतं. निघता निघता झालाय लेट. आपल्याला 7:30 पावणे 8 झालेत. अजून आपली गाडीचं पण काय मी बघितलं नाही कसं आहे काय. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे एकविरेला आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आपला मित्र आहे सौरभ पाटील. गाडी ठेवली आपण फुल स्टॉटला. एक 5च मिनटात निघतो आहे. सकाळचे वाजले जवळजवळ 7:30 वाजता निघायचं होतं की काय अर्धा तास लेट चालून जातो. आपले ऑफिसचे पण मित्र आहेत आज, ते बाय कार येत आहेत. तर आपण डायरेक्ट आता एकविरेलाच भेटूया. ऑफिसचे मित्र आणि सगळं एन्जॉय आणि एकविरा आईचं दर्शन मजा करूया, भेटूया राईड करताना. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे खंडाळामध्ये. 9 वाजलेत. रस्ता चांगला होता, मस्त होतं, एकदम ओपन. त्याच्यामुळं आम्ही खूप लवकर पोहोचलो आहे त्या मनाने. आणि आता सौरभची चालली आहे कॅमेऱ्याची सेटिंग. होईल ना बाबा? मला वाटत नाही होईल. बरेच दिवसांनी आम्ही दोघंजण एकत्र निघालो आहे, पण मस्त वाटली नाही. मस्त होता रस्ता, काय नाही, मस्तपैकी 70-80 मारत आम्ही मस्तपैकी पोचलो आहे. व्ह्यू बघा पूर्णपैकी माझ्या मागं बघा तर पूर्ण असं धुकं दिसतंय मस्त. इतकंच आहे की आम्हाला असं वाटलं की पाऊस भेटेल, पाऊस काही रस्ता पूर्ण भेटला नाही आणि आम्ही पूर्ण रेनकोट वगैरे घालून आलो. पण काय मजा नाही आली, पाऊस नाही. हां, पाऊस पाहिजे होता. लास्ट टाइम आपण इथं नाचलेलो आठवतंय का तुला? इथं नाही, मागच्या ह्याच्यावर. मित्रांनो तर लास्ट टाइम आम्ही पण गेल्या वर्षी आलेलो, पण तेव्हा पाऊस पण होता आणि फॉग पण होता. आणि तेव्हा इतकं आम्ही एन्जॉय करत होतो की आम्ही दोघं विदाऊट म्युझिक नाचत होतो. मित्रांनो आता आम्ही इथं निघतोय. आपले सगळे ऑफिसचे मित्र थांबलेत आपल्याला लोणावळ्यामध्ये, तर त्यांना जाऊन भेटावं लागेल. परत लेट होईल, मागं पुढं होत राहील. तो आम्ही इथनं निघतोय. तसंही यावर्षी इथं आलो आहे, पण धुकं आणि पाऊस काय आम्हाला भेटलाच नाही. पोपट झाला आहे आपला, पोपट. पोचलो आहे एकविरेला. तर आपण चढतोय. अर्ध्यापर्यंत बाईक आणली कारण आपल्याला लेट झालेला. बाकीचे मित्र वरती वाट बघत थांबलेले आपले. तर आपण डायरेक्ट अर्ध्यापर्यंत बाईक आणली आणि तिथनं मग चढायला सुरुवात केली. दम लागला आहे सवय नसल्यामुळे. बस फिल्टर आहे. आणि तुम्ही रॉंग साईडने का चालताय पण? कोणच्या सोबत? सौरभ पाटील रेस लावायची. कोणासोबत? आता रेस चालू करायची. तो फुगला. पण तुला जॅकेट काढायला प्रॉब्लेम काय होता? ए सुदर्शन, जॅकेट दाखवायचं होतं म्हणून घालून काढतोय. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय एकविरेच्या मंदिराच्या इथं. इतकी गर्दी नाही आहे कारण का शुक्रवार असल्यामुळं जास्त गर्दी नाही आहे. आणि जर सॅटर्डे संडे असता तर हवा टाईट बाहेर, इथनंच दर्शन घेऊन पळायला लागलं असतं.
बाकीचे मित्र येत आहेत आपली ओटी वगैरे घेत आहेत. त्यांच्या बायका त्यांना सांगितलं वाटतं ओटी भरले येऊ नका. एवढी नाही जोडी नाही येणार, दिलीच नाही पाहिजे. जोडी नाही या तरच भेटत होती, मग ते भेटणार नाही. आपल्याला थांबायला लागेल, सगळी एकत्रच जायला लागेल. नाही गोलगोल आहे, आतमध्ये लाईन आहे. कधी आला ना एकटा तर तो संदीप बाय वहिनीनं सांगतो मी घेतले टेन्शन नाही. आई 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 आता आपण पोहोचलोय एकविराईच्या दर्शन गाभाऱ्यात. पण इथं मोबाईल मला नाही वाटत अलाउड असेल, तर आपण मोबाईल नाही. आता इथपर्यंत, आता बाहेर गेल्यावर डायरेक्ट. हा नाही, मोबाईलचा पास नाही इथं चालू. कंपनी आयडी चालेल, कंपनी आयडी चालेल. मित्रांनो, अशा रीतीनं आता एकविराईचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं, घाई नाही काय नाही, पद्धतशीर पाया पडून दिलं, मस्त वाटलं. कसं झालं दर्शन? परफेक्ट, मस्त ना, छान झालं दर्शन. गर्दी गर्दी नसल्यामुळे धक्काबुक्की काय नाही, पद्धतशीर पाया पडा आणि जावा. सर्वांनी एकदा तरी इथे वीकेंडला जास्त येऊन पहा. पण देवस्थान आहे ना, हॉट टाईमला हॉट डेलाच करायचं, कारण का सॅटर्डे संडे बोलला का सगळीकडे गर्दी असते आणि मग ते दर्शन प्रॉपर होत नाही. सगळ्यांनी एकदा तरी आवर्जून यावे. दर्शन कसं झालं? दर्शन एकदम मस्त, झकास. फक्त आमचा व्हिडिओ नाही आला यार, तिथं परमिशन नाही आहे. काय करणार, रिक्षाचा पाऊस पडू द्या फक्त. हां पडेल आज संध्याकाळी पैशाचा पाऊस पण पडेल.
हा आज संध्याकाळी खाली याला तर उलटा गेला तर चिल्लर पैशांचा पाऊस पडणार आहे मला झोपा आणि वरून चिल्लर टाकायला झाला आता कुठे गेला पराग पराग आता डायरेक्ट घरी आता घरी शास्त्रानुसार दर्शन झालं की डायरेक्ट घरी जायचं हाय तर हाय आता मी ते घरचे शास्त्र काय बोलतंय दर्शन झालं की डायरेक्ट घरी घरी बरोबर आहे ना आता घरी या गोष्टीवर आईचा दर्शन झालं थोडंसं नाचलो खूप मस्त वाटलं आम्हाला. पण बाईने एकच चुकी गेली गोप्रो गाडीत ठेवलाय ऍक्शन कॅमेरा आहे तो DJI गोप्रो बोलून तो काढू माझा. पण काही असो पण तो एवढा 50-60 हजाराचा घेऊन ना यांनी त्याच्या देवारात ठेवावा आणि त्याची पूजा करावी बस त्याच लायकीचा आहे तो कॅमेरा असू दे DJI असू दे व्हिडिओ चालू म्हणून हेच बोलू शकतो. हा बस नाही तर अजून चांगले शब्द आले असते. त्याच्या काय बोलतात ते असं स्मरणार्थ नाही काय ते तुझ्या सेवार्थी आम्ही खूप काही शब्द असे वापरले असतात. बरोबर काय येते मेल्या, काली माणसं कालीच येतात समजलं का काली माणसं कालीच येतात मित्रांनो. कट करा. कट नाही जॅकेट पण काला माणूस पण काला तो कुत्रा पण काला हा माणूस पण काला. तर मित्रांनो इथं गाड्या लावलेल्या आम्ही कारण का पार्किंग फुल होती तर रस्त्यावरच लावलेलं. आता इथनं निघतो आम्ही. सौरभची निघाली आता माझी काढायला लागेल. आता हा यायला लागेल तुला माझी कशी निघणार नाही. माझी गाडी तर खूप हेवी असल्यामुळे प्रॉब्लेम होतो की एकट्याला निघणार नाही ते आपल्याला जाऊन काढावी लागेल. बघूया. हा गाडी आहे ना माझी. हे बघा मित्रांनो इथं आपली बाईक आहे. आता आपण हे पण जाऊया. हा पायलट येतोय गाडी घेतली आहे कमलेनी. मी बसलोय मी बसलोय 4 व्हीलर मध्ये. त्याला येत नाही गाडी. कोणला येत नाही. त्याच्याकडं बुलेट आहे त्याला येते. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय आपल्या रिसॉर्टवर.
फक्त हळू हळू नाही ते येईल सगळं एकदाच खाली. अरे पोचेला गोळे आले दोन झाले. ते कसं आहे माहिती का आता तुला अजून अजून मला जमलंच नाही ती थोडं अजून एक 30-40 किलोमीटर चालत. तुझा काय नोकर आहे का? अरे घे ना, हे बघ माझ्या हातात काय आहे आणि एक हातात हे आहे. सुदर्शन आहे ना, सुदर्शन बॅग घे ना फक्त. ती फक्त तुला पण घेतो हे बघ आहे ना भाऊ, तुझा मित्र तुला फुल फुटेज देणार मी व्हिडिओ मध्ये. युट्यूबला तूच फेमस आहे, तुला थंबनेल मध्ये तुझा फोटो टाकणार. चांगला फोटो घ्या हा बस काय. असाच घेतो अंगठा दाखवला. हा, ती तुमच्याच आहे माहिती आहे. हा एक बॅग आहे अजून. ती माझी आहे. बाईक आपल्या इथं पार्क केलं आपण. लास्ट टाइम पण आलेलो आपण, पण इतकं शूट केलं नव्हतं तेव्हा. त्यांनी पहिले इथे बसायचे. हे नव्हता, हा नव्हता. हे नव्हता. कुबल कुठे होता लास्ट टाइम? नाही कुबल नाही, हा नव्हता. कोकाटे नव्हता लास्ट टाइम.